नमस्कार. सुदगील संवाद आंबट गोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. पण मला पुन्हा तसाच प्रश्न पडतो सर, की लोकांचं असं म्हणणं आहे तर कबड्डी म्हटलं की हातपाय तुटणारच, मानेला ती पकड बिकड आलीच, त्यामुळे लोक घाबरतात. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? उलट नाही, बघा हा गेमच असा आहे, 40 मिनिटात तुम्हाला मजा घ्यायला भेटते, पण ती मजा खेळाडूला काही होत नाही. आणि आता मला काय वाटतं सर, तुमचाच युट्यूबचा सर आम्ही बघतो त्यावेळेला आम्हाला जाणवतो की तुम्ही एक माणूस तुम्ही आतमध्ये सर्व्हिस करून घुसतात आणि 5-6 जणांना घेऊनच येतात. मग ते उड्या मारणं किंवा तुमच्या अंगावरती 4 जण बसणं, मग त्याच्यामुळे जरा भीती वाटते. पण सर त्याचं कारण सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना अरे 4-4 जण पडले, ते ऍक्च्युली किती जरी पडले, बॉडी एवढी गरम झालेली असते ना की त्याला ते काही समजत नाही. आणि कसं आहे, त्याने पहिली गोष्ट कसं सर, कोणत्याही गोष्टीला आपण कसं आहे माइंड प्रिपेअर झालेला असतो की मला ही गोष्ट करायचीच आहे. मग त्यामुळे त्याला लागणं हे काहीच वाटत, हे किरकोळ आहे त्याच्या पुढे. म्हणजे झपाटलेले असतात, झपाटलेलं काही तरी मॅच काढायची रग असते त्याच्यामध्ये. म्हणजे माणसाचा एम जर प्रॉपर असेल तर माणसाला मग तहान भूक शरीर काही बघायची गरज नाही. तो एम मला साध्य झाला पाहिजे एवढंच आपलं इंटेन्शन असणार आहे. पण आता मला सांगा की तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे छोटस गाव आहे तुमचं, तुम्ही त्या गावात राहतात वगैरे, सगळं ऍक्सेप्टेड. पण ज्या वेळेला पहिल्या प्रो कबड्डीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही ते म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला भरपूर बक्षिसं मिळाली. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही अगदी गाडी पण घेतलेली आहे, आम्ही बघितली आहे, त्याची पूजा तुमचे आई बाबा दोघं करताय ते पाहिलंय. त्याच्यानंतर तुमचा आता बंगला बिंगला झालेला आहे गावाला. तुम्हीच ते जुनं कौलारू जे घर होतं ते आता राहिलं नाही. पण त्या गावात तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा गेलात त्यावेळेला तुमचं स्वागत गावाने कसं केलं? सर बघा, माझ्या भागात म्हणजे जसं मराठवाडा मला लागूनच आहे, खूप सारे जिल्हे हे, परत विदर्भ वगैरे हे सगळे लागून आहे. तर जेव्हा पहिलं सिलेक्शन झालं, जेव्हा मी टुर्नामेंट खेळून आलो, तर 3 ते 4 ठिकाणी गावानी माझी रॅली काढली होती. ते आम्ही बघितलं म्हणून अगदी जल्लोष केलेला आहे. जल्लोष, खूप जल्लोष. म्हणजे कारण ग्रामीण भागातल्या लोकांना टीव्हीवर दिसलं म्हणजे लई मोठी गोष्ट. अरे ग्रामीण भागातला पोरगा टीव्हीवर दिसला, आणि त्याच्यात माझं प्रदर्शन खूप छान झालं. युट्यूबला. आणि सगळ्यात ज्यादा मी मुंबईमध्ये ज्यावेळेस फेमस झालो, तर तेव्हा लोकांना समजलं, आणि मुंबईचे लोक कबड्डीसाठी ध्येय वेडे लोक एकदम. जंगी स्वागत झालं, सगळं मान्य. तुमचे जे काही पाहुणे मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, म्हणजे मामाकडचे असतील किंवा इथे काकांकडचे असतील, म्हणजे आई वडिलांकडचे, त्यांच्यात मग तुमच्या घराण्याला कसा काय मान सन्मान मिळायला लागला? मग त्याच्यामुळे बघा सर, पहिलं बघण्याचा दृष्टिकोन होता की गरीब हे गावकडचे लोक काय गरीबच असणार. पण जेव्हा मी प्रो कबड्डी खेळलो, जेव्हा माझं नाव आलं, टीव्हीवर दिसायला लागलो, तर माझ्याकडे दृष्टिकोन सगळ्याचा बदलला. मी एकदम चष्माच निघाला. म्हणजे काय एक सेलिब्रिटी जे म्हणतो ना आपण, सेलिब्रिटी लाईफ जी भेटते ती आम्हाला भेटायला लागली. क्या बात आहे. कुठं जाईल तिथं मान सन्मान भेटायला लागला. परत लग्नामध्ये, परत कोणत्या स्कूलमध्ये खूप सारे सत्कार झाले. परत काही लोकांनी, माझा एक मित्र आहे सर घनश्याम आंबोरी म्हणून, तर त्यांनी परमनंट टॅटू पण काढलाय माझ्या नाव. हो, तो बघितला आम्ही सर. ते अगदी फेटा घातलेला फोटो आहे आमच्या रिव्हर्सला, आम्ही नक्की दाखवू. मला आणखीन एक सांगा की हे सगळं चालू असतानाच, म्हणजे आता तुमचं तसं म्हटलं तर लग्नाचंच वय होतं ते, तर मग त्याच्यामध्ये काही बेनिफिट झाला का? म्हणजे नोकरी बरोबर छोकरी पण मिळाली? भरपूर सारा बेनिफिट भेटला. कारण सर मला नेमकी लग्न जुळाय टायमाला आहे ना, तर छोटा किस्सा सांगतो. मला लग्न ज्यावेळेस जुळायचं हे आलं, ज्यावेळेस माझं स्थळ त्यांच्याकडे गेलं, तर जो मध्यस्थी लोक घेऊन जातात ना, तर ते घेऊन, तर तेव्हा बघितलं त्यांनी मला युट्यूबला सर्च केलं. बापरे. शहराकडचे होते की गावाकडचे होते? नाही, ते पण सिटीत राहतात. अच्छा, सिटीतले. मुलगी सिटीतली माझी. पण तिने ज्यावेळेस बघितलं, ज्या युट्यूबला वगैरे, तिने फक्त नाव बघितलं होतं की नाही अरे मला असाच मुलगा बघायला ना. तिला ज्यावेळेस सांगितलं, म्हणजे थोडा अडवतो मी, लोक म्हणतात की शेतकऱ्याच्या मुलाला, गावाकडच्या मुलाला मुलगी द्यायची नाही, आणि तुमच्या बाबतीत उलट घडलं असंच म्हणायला लागेल ना? नाही, पण म्हणजे खूप सारे, म्हणजे मला सगळी लाईफ खूप अतिशय सुंदर लाईफ भेटली. की मुलगी पण चांगली भेटली. परत एक माझं घर पहिलं मातीचं घर होतं,
तिथे आता बंगला वगैरे बंगला छान बांधला. बांधला गेला, परत गाडी घेतली. गाडी घेतली. सगळ्या सुखसोयी अशा तुमच्याकडे सगळ्या- पायगड्या घालून डोळ्याला आल्या असं म्हणायला लागेल. मला सर सांगा, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की खेळाडूला आपलं सरकार जे आहे ते चांगली गव्हर्नमेंट नोकरी वगैरे देते. आपल्याला आता कुठे सध्या कुठे आपण- आता बघा मी सेंट्रल रेल्वे मध्ये कार्यरत आहे. अच्छा. 10 वर्ष झाले मला रेल्वेमध्ये आणि खूप सारी पण माझी कुठेशी TCP आहे, कुठेशी मी आहे? आता कल्याण स्टेशनलाच आहे. म्हणजे कल्याणात राहायला, कल्याणात नोकरी, म्हणजे सर सगळ्यात चांगल्या सगळं फॅसिलिटी. व्हेरी नाईस. कुठं ऑल ओव्हर इंडिया कुठं जायचं असेल तर हा. रेल्वेने फ्री ऑफ कॉस्ट. हो, ते तुम्हाला सगळे पासेस वगैरे सगळे आहे. पण मला सांगा, तुम्हाला असं काय आहे का हो, की 8 तास ड्युटी केलीच पाहिजे असं काय आहे? नाही सर, आता बघा रेल्वे एवढी छान नोकरी आहे की जर इंडियन रेल्वे कसं आहे नॅशनलला ज्यावेळेस पार्टिसिपेट करते बरोबर. आणि ज्यावेळेस रेल्वे पार्टिसिपेट नॅशनलला करते त्यावेळेस 330 दिवस सुट्ट्या दिल्या जात्या. म्हणजे ही फॅसिलिटी परत प्रमोशन 365 पैकी 303 दिवस सुट्टी, पगार सुट्टी, क्या बात पगार आहे. पण आणि सुट्टी पण मस्तच. आणि आणि तुम्हाला प्रो कबड्डी practice- पण अच्छा, प्रो कबड्डीला पण प्रो permission कबड्डी आहे. म्हणजे प्रो कबड्डी परमिशन, प्रो कबड्डीचा पण पैसा, रेल्वेचा पण पैसा. क्या बात आहे. म्हणजे सर सॉलिडच आहे सगळं म्हणजे सुविधा. मला सांगा, आत्ताच्या कंडिशनला ही जी आपली शहराकडची मुलं घ्या किंवा ग्रामीण मधली मुलं घ्या, प्रत्येकाला मी म्हटल्याप्रमाणे परमेश्वरांनी डोकं दिलेलंच आहे. बरोबर. फक्त त्याला ते कळायला पाहिजे की मला कुठल्या क्षेत्रात वापरायचं. बरोबर. जर का एखादा खेळाडूला जर का ह्या फील्डमध्ये यायचं असेल किंवा एखाद्या पालकाला जर का त्रस्त असेल किंवा मुलगा अभ्यास करत नाहीये, कशातच लक्ष घालत नाही, तर पालकांनी सुद्धा खेळाकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघायला पाहिजे. आता बघा सर, एक दोन मी हे सांगतो, मला एक उदाहरण सांगतो की जर त्या मुलाचं जर माइंडसेट अभ्यासात लागत नसेल तर आवर्जून खेळामध्ये आला पाहिजे. अच्छा. कारण काय, खेळाडूचा कार्यकाल हा कमीत कमी 8 ते 10 वर्षाचा आहे. ज्यावेळेस खेळाडू 14 ते 15 वर्षात चालू होतो त्याचा 27 पर्यंत त्याचा कार्यकाल थांबून जातो. ह्या पिरियड मध्ये त्याला कमीत कमी नोकरी, लग्न, जॉब, नाव, पैसा, फेम सगळं भेटतं. बरोबर. याचा काळ एवढा आहे. पण तसं जर बघा, अभ्यासाचं जर बघायला गेलं तर अभ्यासामध्ये हा पण त्याला नोकरी तेवढीच लागते. इकडे पण आमच्या खेळात क्लास 1 अधिकारी देतात, पैसा पण देतात, नाव पण होतं. बरोबर. अधिकारी होण्याचं त्याला कसं तेवढ्या पुरतच मर्यादित राहतो तो अधिकारी. इकडं कसं ह्या साईडला बघितलं याचं नाव, फेम, लोकांचं फॅन्स, हे सगळे लोक भेटतात. पण अभ्यासात कसं तो अधिकारी झाला तेव्हा लोकांना याच्या कम्फर्ट झोन मध्येच माहिती असतं. आणि असं काही नाही सर, खेळाडूतून पण क्लास 1 अधिकारी होता येतं आणि याच्यातून पण तेवढं नोकरी भेटते. जी काय गोष्ट करायला आयुष्यात ती प्रामाणिकपणे आणि त्याच्यामध्ये टॉपला कसा जाऊ, म्हणजे पहिला नंबर तुम्ही जसं सांगितलेलं शाळेच्या ह्याच्यात मिळाला तसा प्रत्येक गोष्टीमध्ये पहिला नंबर कसा मिळेल याचा विचार करणं गरजेचं आहे. मला आणखीन एक आता जाता जाता एकच प्रश्न विचारा असं वाटतं की सर तुम्ही एकूण किती प्रो खेळलात हे आमच्या लोकांना? आतापर्यंत मी सर बघा पहिल्या सीझन पण 11 पर्यंत खेळलो. अच्छा. हा, आज मी तिसरा खेळाडू आहे की 11 सीझन खेळलो. परत आतापर्यंत माझे 692 स्कोर आहे प्रो कबड्डी मधला. बापरे. टॉप महाराष्ट्रातला टॉप 5 मधला मी रेडर आहे. तर आणि खूप साऱ्या गोष्टी मला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की खरोखर की टॉप 5 मधला खेळाडू जो आहे तो आज आपला कल्याणकर आहे. आणि आज आम्ही सुदगील संवाद आंबडगोड या चॅनलच्या माध्यमातून त्यांची आज मुलाखत घेतोय, पॉडकास्ट. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी, आता बघा मी थोड्या दिवसात अनाउन्समेंट करणार आहे की मी प्रो कबड्डी मध्ये थांबणार आहे. का सर, प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय सर, बघा आता प्रॉब्लेम नाहीये सर, मला कबड्डीने जे दिलंय आपण त्याला बेसिक प्रॉब्लेम म्हणतात. मला कबड्डीने आतापर्यंत 11 सीझन पर्यंत खेळायची मला संधी भेटली. मी प्रो कबड्डीतून फक्त थांबणार आहे, पण बाकीच्या टुर्नामेंट मी खेळणार. पण आता जे माझा अनुभव मी लोकांना शेअर करणार आहे. अच्छा, हे पण हे महत्वाचं आहे. हा, म्हणजे मी आता इथून पुढं माझी भूमिका ही राहणार आहे की मला काहीतरी प्लेअर घडवायचं आहे. अच्छा, म्हणजे कोच या भूमिकेत मी चाललेलो आहे आता लवकरच. किती चांगला विचार आहेत बघा की कुठे माणसाने नक्की थांबावं हे ज्याला कळलं तो आयुष्यात सक्सेसफुल झालं. बरोबर. लोकांनी रिजेक्ट करेपर्यंत खेळू नये. नाही, बरोबर. आणि तुमच्या गाठीशी जो अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आतापर्यंत त्या खेळातला आलेला आहे, तो तुम्ही नवोदित कलाकारांना शिकवणार, त्यांना सांगणार आणि त्यांना घडवण्याचा प्रयत्न करणार. बरोबर सर, आमच्या या सुदगील संवाद आंबडगोड परिवारातर्फे आपणाला या कार्यक्रमासाठी, तुमच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही आत्ताच हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि जाता जाता मी एवढंच सांगेल की सर, आजच्या घडीला कल्याणमध्ये आणि डोंबिवलीमध्ये आमच्या स्पेसिफिकली एक साधारण ह्या प्रो कबड्डी आणि ह्या कबड्डीच्या माध्यमातून कोण कोण खेळाडू आहे त्यांचा देखील इथे नामोल्लेख होणं गरजेचं आहे. तर आपल्याला कोण कोण कल्याण डोंबिवलीतले माहिती की जे खेळाडू आज प्रो कबड्डी आणि आपल्या देशासाठी खेळतात असे? आता बघ, आपल्या कल्याणमध्ये खूप सारे लोक आहे. म्हणजे आपली कल्याण नगरी ही खान आहे.
खाण. म्हणजे इथं संगीतकार म्हणू नका, कलेक्टर म्हणू बरोबर. नका, खेळाडू नाही म्हणू सगळे नका. कल्याण डोंबिवलीमध्येच आहे कारण हे ऐतिहासिक आणि डोंबिवली सांस्कृतिक शहर आहे. हा, आता आपल्या इथं कल्याणमध्ये शिंदे साई बानाबी आहे, हो. म्हणजे खूप मोठा हे सगळं आहे. पण खेळामध्ये आपल्या कबड्डीमध्ये सर जो इंटरनॅशनल एशियन मेडलिस्ट गिरीश इर्नके हो आपला कल्याणचा आहे. कल्याणचं आहे. परत निलेश साळुंके हा पण कल्याणचा आहे, प्रो कबड्डी स्टार आहे. एक काळचा महाराष्ट्राचा टॉप म्हणजे ते आपलं लिलाव होता ना त्यातला टॉप रेडर तो हे. बरोबर आहे. त्यानंतर भरपूर अनेक खेळाडू आहे आपल्या इथं. चव्हाण प्रशांत चव्हाण बी आहे हा. आपल्या इथं. असे भरपूर डोंबिवलीतले पण आहेत. डोंबिवलीतले पण आहे. परत निलेश शिंदे आहे आपल्या डोंबिवलीत, त्यांचा ग्राउंड वर निलेश शिंदे पण आहे. अच्छा. लेटेस्ट आरकम शेख म्हणून आपल्या डोंबिवलीचा आहे. अच्छा. म्हणजे खूप सारे खेळाडू आहे म्हणजे कल्याण डोंबिवली या शहरांनी सुद्धा कबड्डी सारख्या याच्यामध्ये आपलं नाव उमटवलेलं आहे. उमटवलेलं आहे. कारण मला जाणवतंय की कल्याणमध्ये सर तुम्ही आता चव्हाणांचं नाव घेतलं तेव्हा सांगतो की हा. अभिषेक बच्चन कल्याणला येऊन गेले. बरोबर. हा तुम्ही त्यांच्याच ग्रुपमध्ये मी होते का? त्यांच्या टीम मध्ये होतो ना. म्हणजे अभिषेक हो. बच्चननी आणि लास्ट सीझन मी त्यांच्या टीम सोबत खेळलो. अच्छा. जयपूरमध्ये लास्ट सीझन मग खेळलो मी. तुमचं सर बोलणं झालं का? हो मग काय त्यांनी कौतुक केलं, काय केलं? खूप म्हणजे खूप भारी स्वभाव आहे अभिषेक बच्चन सरांचा. खूप म्हणजे एकदम प्रेमळ आहे आणि यांचा जी मेमरी ना खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्यांनी मला पहिल्या सीझनची आठवण 11व्या सीझनला करून दिली. म्हणजे एवढं माहिती मला विचारलं, अरे शोल्डर ठीक आहे ना त्याला. म्हणजे पहिल्या सीझनला खेळणारा माणूस 11 सीझनला परत विचारतो. म्हणजे किती आठवणी त्यांच्या राहतात. पण मला ते परत मी शेवटच्या क्षणाकडे येईल असं की कारण आता कसं आहे सर की तुम्हाला ऐश्वर्य मिळालं, तुमच्या आई वडिलांना देखील एक सुख मिळालं, सगळं मिळालं. आता राहिली ती वेळ तुमच्या मिसेसची. तर तुमची मिसेस या कबड्डी बाबत खुश आहे आता? हो खुश आहे म्हणून तर माझ्याकडे आली. कारण कसं आहे माहितीये का की मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसं असतं पैसे कमवणं, आई वडिलांना खुश ठेवणं आणि सगळ्यात शेवटी लग्न होऊन आपला प्रपंच सांभाळणं. म्हणजे आता पाहिलं तर तुम्ही दोघे जण आनंदात आहात, खूप सुखात आहात. आमच्या सर्व सर सुदगिल परिवारातर्फे मी सगळ्यांच्या आमच्या व्ह्युअर्सच्या वतीने देखील तुमचं आयुष्य असं सुखकर जावं आणि तुमच्या हातून आमच्या कल्याण डोंबिवली मधले जास्तीत जास्त खेळाडू तयार हो. आणि मी बाकीच्या आपल्या जे विद्यार्थी असतील किंवा तरुण मुलं असतील त्यांनाही या माध्यमातून मी आवाहन करतो की सर स्वतःची आता हे काढतायत, काय म्हणतात त्याला सर तुम्ही, अकॅडमी काढतायत. तर त्या शिबिरामध्ये तुम्ही सरांचे जे अनुभव आहेत त्यांच्या गाठीला, कारण ते खालून वर आलेले ते महत्वाचं लक्षात घ्या. सोनाचा चमचा घेऊन जन्माला मुळीच आलेले नाहीयेत. त्यांनी एक छान किस्सा पण आम्हाला सांगितला होता या इंटरव्ह्यूच्या अगोदरच की गावाकडची जी भाकरी आणि चटणी खाण्याची जी मजा आहे ती सर बर्गर मध्ये आहे का? नाही. तर सरांचा जो अनुभव आहे त्या अनुभव शेअर करा, त्या अनुभवातनं काहीतरी शिका आणि खरोखर नुसत्या अभ्यासात नाही तर ह्या आपले जे काही गेम आहेत, हे जे मातीतले खेळ आहेत, या खेळाकडे सुद्धा लक्ष द्या आणि यशस्वी व्हा. सर आज आपण खूप वेळ दिला आम्हाला आणि खूप छान मनमुराद मोकळेपणाने गप्पा मारल्या. म्हणजे कुठलीही त्याच्यामध्ये औपचारिकपणा नाही, हात राखून बोलला नाही. त्याबद्दल सर आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. असंच प्रेम आमच्या सर्व या सुदगिल संवादच्या व्ह्युअर्सला करावं. आणि पुन्हा एकदा जाता मी सांगतो की आमच्या या चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असंच प्रेम आमच्यावर ठेवत जा. सर धन्यवाद. धन्यवाद.